हे नाही बघायचं का? तुम्हाला आलं की वेळ, आलं की वेळ, आणि मग 10 महिन्यात काय केलं मधल्या? आताही 15 दिवस होते. 16 मे पासून 30 मे पर्यंत तुमच्या हातात 16 दिवस होते. तुम्ही काय केलं? मी रीतीच्या बाहेर बोलत नाही, मी कायद्याच्या बाहेर बोलत नाही. सगळे संकेत पाळतोय, सगळ्या नियमात आहे. मी का माघार घ्यायची? माझ्या समाजाने मी मागं का हटायचं? काय हौस आहे का राव? उन्हात जाळून घेणं, सगळे हात पाय भाजून निघणार आहेत त्या उन्हात. हे सोपं नाहीये. बोलताना सोपं वाटतं, ऐकताना सोपं वाटतं. ही अग्निपरीक्षा आहे. सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेतंय. हे साधा सोपा विषय नाहीये. त्यांना वाटतंय ते, त्यांना येशीत बसतायत, इकडे तिकडे हिंडतायत, त्यांना या विषयाची मजा वाटते. ही लय मोठी अग्निपरीक्षा आहे, आणि ही अग्निपरीक्षा मराठा समाजाची सरकारनं, देवेंद्र फडणवीसांनी नाही घेतली पाहिजे. कारण याच मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलंय, आणि त्यांनाच आता उन्हातानात होरपाळणार का तुम्ही? आता त्या उन्हात जाणं म्हणजे पाय हात भाजून निघणार आहे. हे स्वतःला समाजाच्या हितासाठी, मराठा समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी आपण या उन्हातानात जाळून घेतोय, स्वतःला हातपाय भाजून घेतोय आपण उन्हाने. हे हे सरकारला कळत नाहीये का? त्यांना भावनाच नाहीये का? माया दयाच नाही का मराठ्यांविषयी? तुम्ही मग कोणची परंपरा चालवताय? कोणत्या हिंदू धर्माची परंपरा चालवताय? कोणची वारकरी संप्रदायाची परंपरा माया दयाची चालवताय? माया दयाच नाहीये का? भावना शून्य झालात का तुम्ही? मुख्यमंत्री झालात, तुम्ही दोघं उपमुख्यमंत्री झालात, तुम्ही सरकार बसवलं, मग तुम्ही काय भावना शून्य झालात का? खरंच गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे हाल अपेष्टा आहेत का नाहीत? का त्यांना तुम्ही त्यांचं उन्हाळा करताय विनाकारण? काय काय कोणी अधिकार दिला? तुम्हाला सत्तेवर बसवलं म्हणजे गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना तुम्ही उद्ध्वस्त करणार का? सरकार यासाठी नसतं. सरकार हे नाव कमवायसाठी असतं, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं. गोरगरिबांच्या लेकरांच्या पाठीवरून हात फिरवणं ही सरकारची जबाबदारी असते. कारण मायबाप जसे असते तसंच मायबाप सरकार सुद्धा असते. भूमिका आपल्या स्वतःच्या लेकरासारखीच महाराष्ट्रातल्या जनतेच्या लेकराची भूमिका सुद्धा मुख्यमंत्र्यांनाच निभावावी लागत असते. तुम्ही होरपळणार लोक. दाखवापासून 2 दिवस माझ संग तुम्ही उन्हात, मुख्यमंत्र्यांनी नाही मागत मागण्या, या 2 दिवस तुम्ही बसायला. सोपं नाही भाऊ हे. मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी हे उन्हातानात, हे खूप तळपत ऊन आहे. हे ऊन साधं नाहीये. मे महिन्याचं हे ऊन आहे, ते तळपत ऊन म्हणतात ना, तसा आग ओकतोय सूर्यवरून, आग ओकतोय आग. आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या लेकराच्या हितासाठी मी उन्हात तरफडतोय. उद्देश काय? मी सावलीत बसू शकलो असतो. मी कुठेही फॅन मंडप देऊन, मी ते काय म्हणते त्याला, कूलर लावून बसलो असतो. का भाजून घेतोय मला? मी माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं, लेकी बाळींचं वाटोळं होऊ नये म्हणून उन्हाताना स्वतःला भाजून घेतोय ना. सरकारला हे कळत नाहीये का? इतक्या वेदना आहेत मराठा समाजाच्या, मुख्यमंत्र्यांना हे कळत नाही का? की चला रे, किती दिवस आपण अडवायचं या मराठा समाजाला? किती दिवस या मराठा समाजाची अडवणूक करायची आपण? एकदा तरी त्या मराठा समाजाच्या, गोरगरिबांच्या लेकराच्या, श्रीमंताचा ठीक आहे, मराठा गरीबाच्या लेकराच्या एकदा भावना जाणून घेऊ आपण. त्यांच्या कल्याणासाठी सरकार म्हणून झटू. का म्हणू नये मुख्यमंत्र्यांनी? कुठलं सुटलं हल्ले, कुठलं सुटलं आंदोलन मोडून टाकणं, एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत त्या. तुम्ही म्हणता की आता फायनल आहे, आंदोलनाला जे विरोध करत होते त्या लोकांचा आता सुरू येऊ लागलाय की मनोज जरांगे पाटील हे भावनिक आंदोलन करून स्वतःला त्रास करून घेत आहेत, त्यामुळे जरांगे पाटलांना तात्काळ अटक केली पाहिजे, ताब्यात घेतलं पाहिजे. नाही, या ना, तुम्ही अटक करायला द्या, ताब्यात घ्यायला या तुम्ही, मग तुम्हाला कळल. ताब्यात तर घ्यायला तुम्ही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यातले ताब्यात घेणे, अटक करणे, हल्ला करून आंदोलन मोडीत काढणे, या भाषा बंदच करा. हे स्वप्न बघायचं तुम्ही बंदच करा. तुम्हाला मन कसं जिंकत आहे ते, तुम्हाला गोरगरिबांचे मन कसे जिंकत येतील, त्यांच्या लेकरा बाळांना किती मोठं करता येईल, गोरगरिबांच्या लेकरा बाळासाठी काय सुविधा देता येतात, आणि मनावर राज्य करा. मग दादागिरी फंदागिरीच्या भानगडात माया संग तरी पडू नका तुम्ही. फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी तुमचं आंदोलन आहे असं ते भाजपचे अध्यक्ष आहेत मराठी मुंबईचे अमित साटम आमदार पण आहेत. आता हे कोण आहे अमित साटम मध्येच कोण आलाय? भाजपचे आमदार साटम 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 नवीनच आलं हो आता.
त्यानंतर बघू आता. तुम्ही म्हणता की उपोषणाचा फायनल आहे, मात्र जरांगेंना उपोषणाची गरज भासणार नाही असं विखे पाटलांनी विश्वास व्यक्त केलाय. ठीक आहे ना, बघूयात ना त्यांच्याजवळ काय म्हणजे काहीतरी मुख्यमंत्र्यांनी निरोप घेऊन सांगितलं. आले असावेत का त्यात सरकारकडून सकारात्मक? आता तुमच्या साक्षीनंच होणार आहे. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय मी तरी काय उत्तर देऊ. काय म्हणलेत मुख्यमंत्री त्यांना, काय म्हणलेत दोन उपमुख्यमंत्री, शिष्टमंडळात कोण आहे, एकतर्फी शिष्टमंडळ आहे का कसं आहे, सरकारचं शिष्टमंडळ आहे का काय काय आहे? आता प्रत्यक्ष बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही ना. एकतर्फी काय भूमिका आहे का काय आहे का कसं आहे का आमच्यावर दबाव आणून काही लादायचं आहे का, किंवा मराठा समाजात काही पुन्हा गैरसमज पसरायचा आहे, संभ्रम काय, हे बघितल्याशिवाय कळणार नाही. येऊ द्या तर त्यांना, आल्याच्या नंतर आपण सगळ्या गोष्टीवर ठरवणारच. पण मी उद्याच्या आंदोलनावर ठाम. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की सरकार सकारात्मक आहे, सगळ्या मागण्यावर तोडगा निघत आहे, असं रात्री बोलले. कुठे 10 महिन्यात काही सकारात्मक आम्हाला तर काही तुकाराम कोणीच दिसला नाही. त्याच्यात कोणीच नाही दिसला भाऊ. गेले भाऊ 10 महिने झालं भाऊ वाटोळं आमचं. त्याला हा मराठ्यांचं वाटोळं करणं याला जर सकारात्मक म्हणत असतात तर मग खरं आहे त्यांचं, आणि त्यांच्या सरकारचं पण खरं आहे. मग खरं आहे ते. जर मराठ्यांच्या पोराचं वाटोळं झालं, सारथीतला अभ्यासक्रम 1554 होता तो काढून टाकला, मराठ्यांचे गुन्हे मागे घेतले नाही, मराठ्यांचे पोरं बलिदान गेले, त्यांचे निधी दिले नाहीत, काही जणांचे काहींना नोकऱ्या दिल्या नाहीत, याला जर ते सकारात्मक म्हणत असतील तर मग मात्र नक्की आहे. हैदराबादचं गॅजेटियर दिलं, त्याचा JR काढला, प्रमाणपत्र दिले नाही, त्याला ते सकारात्मक म्हणत असले तर मग मात्र आहे. ते जर म्हणत असले व 58 लाख नोंदी निघाल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत पण व्हॅलिडिटी आम्ही दिल्या नाहीत मुद्दाम, मग ते सकारात्मक त्यांच्यासाठी असू शकतं. आमच्यासाठी तर सकारात्मक कुठं दिसतच नाहीये. आमचं तर सगळं वाटलं झालं. 10 महिने झालं तुम्हाला वेळ देऊन, तुम्ही कुठं तर काही एकही पाऊल उचलू शकला नाही. मराठा समाजाच्या गरिबीला ओबीसी कसा जबाबदार, हाकेने सवाल केलाय. पाटील अंबादास दानवे म्हणले की प्रसाद लाड यांनी काही जातीवंत मराठा नाही, प्रसाद लाड यांनी अंतर्वलीत जाण्याने प्रश्न सुटणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं. काय केलं? प्रसाद लाड हे जातीवंत मराठा नाही, अंतर्वलीत ते गेल्याने प्रश्न सुटणार नाही, सरकारला त्यांनी बोलावं, असं देखील अंबादास दानवे म्हणले. नाही मला कशाला पडायचंय, मला त्याच्यात ते त्यांचा राजकीय इश्यू आहे. ते दोघं एकमेकाला उत्तरं देत बसतील, मला त्यात नाही ना पडायचं. इथं मी फक्त एवढंच आहे, जातीवंत असो नसो मी सगळ्यांसाठी जगतो. श्रीमंत मराठ्यांसाठी जगतोय, गरीब मराठ्यांसाठी जगतोय. दानवे साहेब काय बोलले ते त्यांचा राजकीय प्रश्न आहे. दोघं एकमेकाला काय बोलायचंय, काय उत्तरं द्यायचं ते नक्की देतील. पण मी तरी भाजपच्याही मराठ्यांसाठी जगतोय, जीवाचं रान करतोय. मी काँग्रेस, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या सगळ्या पक्षाच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी जगतोय. त्यांच्या पक्षात जरी ते आमदार मंत्री असले तरी त्यांचे कार्यकर्ते मराठा आहेत. त्यांच्या लेकीबाळीसाठी, लेकरा बाळांच्या कल्याणासाठी इतका जीव जाळतो आम्ही, इतकं झटतोय की जीवाचं रान करून टाकलं. इतकं लढताना ज्याला त्याला माहित असतं. मला पहिल्याच उपोषणानं इतके हाल आहेत माझ्या पोटात प्रचंड आग होती, मला पहिलाच प्रचंड त्रास. त्याच्यातही मी या एवढ्या तळपत्या उन्हात, कारण सूर्य आता सध्या इतका आग ओकतोय, आज लोक 11च्या नंतर बाहेर सुद्धा निघत नाहीत. 5 वाजेपर्यंत, सकाळी 11 ते तिसरा पारा 5 वाजेपर्यंत बाहेर सुद्धा निघत नाही, 6 वाजेपर्यंत निघत नाही. या तळपत्या उन्हात मी माझ्या समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी उन्हात स्वतःला बाजून घ्यायला लागलोय ना. सरकारला हे तरी लक्षात आलं पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या की इतक्या वेदना आहेत ना, का बरं आपण या समाजाला इतकं तळपायला लावायचं. मराठ्यांच्या लेकरा बाळाने काय केलं? तुमचं आमचं काय वैर असेल तर तुम्ही आम्हाला फासावर द्या, पण माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरा बाळांना का वाटोळं करताय? त्यांनी तुमचं काय केलं? गोरगरीब मराठ्यांनी तुमचं काय केलं? तुम्हाला कच मतं केलेत म्हणून तुम्ही सत्तेवर बसलात. त्या मराठा समाजाच्या लेकरा बाळांचं इतका अन्याय आणि अत्याचार त्याच्यावरती करू नये. त्याला शिक्षणापासून, नोकऱ्यापासून लांब ठेवू नये. लेकरं हे लेकरं आहेत, ओबीसीचे लेकरं आहेत, मराठ्यांचे लेकरं आहेत. तुम्ही दुजाभाव करायला लागले मुख्यमंत्री सरळ सरळ. ओबीसीच्या लेकरांना काही पण द्यायचं, मराठ्यांच्या लेकराला काही द्यायचं नाही. असं कुठं सरकार असतं का? असली कुठं सत्ता असती का? असं मला हे नाही आवडलं हे महाराष्ट्राला. शेतकऱ्याचं पण तुमची तीच भूमिका, गोरगरीबात तीच भूमिका, दलित मुस्लिमात तुमची तीच भूमिका, धनगरांच्या लेकरा बाळात तीच भूमिका तुमची. त्या बंजारा समाजाच्या लेकराचं वाटलं झालं, तुम्ही तीच भूमिका. तुम्ही का वागताय काही कळतच नाही. असं तुम्ही लेकरात भेद करू नका. सर्वसामान्याचे लेकरं
लई पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांनी ते लेकरं वाढवलेत आणि ते लेकरं शिकवले सुद्धा. प्रत्येक आई बापांना वाटतं माझं लेकरू कुठंतरी नोकरीला लागलं, कुठं काय झालं तर आमचं आयुष्य तरी सुखाचं जाईल. अरे जन्मल्यापासून मरेपर्यंत कष्ट करायचे आमच्या आई बापाला. कधीतरी पोराच्या हातानं सुखा समाधानाचा उद्धार त्या समाजाचा, त्या लेकरा बाळाचा, त्या कुटुंबाचा हो द्या रे. काय केलं यार तुम्हाला गरिबांनी, काय केलं? इतके गरीब लेकरं आहेत, समाजात इतकी दारिद्र्य पसरलेली, तुम्ही थोडं पण लक्ष देत नाहीत त्यांच्याकडे. उठलं सुटलं तुमचं राजकारण, तुमच्या निवडणुका, तुमचे उमेदवारी वाटप, मग कोण फोडायचा कोणाला द्यायचं, तुमचं याच्यातच तुम्ही खुश आहेत. जनता कधी सुखी करायची तुम्हाला, कधी जनता खुश करायची, कधी तुम्हाला पाठीवर थाप मारून घ्यायची जनतेची? काय केलं गरीबाच्या लेकरांनी, केलं काय? तुम्हाला हाय लागल त्या गरीबाच्या लेकराची. बरं, आज शिष्टमंडळ तुमची भेट घेत आहे, चर्चा होईल त्यानंतर ते त्यांची भूमिका मांडणार आहे. मात्र सरकारची भूमिका कळल्यानंतर जरांगे पाटील उपोषण करणार नाही असा ठाम विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला. मला भूमिका कळू द्या, काय अंमलबजावण्यासोबत आणल्यात विखे पाटील साहेबांनी आणल्यात, त्यांचे आता कोण कोण आणखीन मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ कोण कोण आहेत, त्यांच्यासोबत कोण कोण येणार आहेत, लाडभाऊचं काय म्हणणं आहे, मला सगळं बघतो ना मी. तीच उपोषण होणार आहे, 30 मेचं उपोषण होणार आहे. कालपर्यंत तुम्ही आणि आरोप ते बी कठोर आणि कडक होणार. हा, या देशाच्या पाठीवर आणखीन झालंच नसल ते अंतर्वालीत होणार आहे आणि ते बी गरीबाच्या लेकराच्या कल्याणासाठी होणार. कालपर्यंत तुम्ही आरोप करत होता की विखे पाटील एक समितीचे अध्यक्ष असताना समाजाला वेळ देत नाही, मागण्या संदर्भात वेळ देत नाही. आज येता येते, काय वाटतं तुम्हाला की तुमच्या आंदोलनाची भूमिका नंतर शिष्टमंडळ तुमच्या केलं? हा, मग तसंच आहे ना. मधल्या 10 महिन्यात त्यांना वेळ नव्हता, बाकीचे कामं होते वैयक्तिक, पक्षाचे, सरकारचे. समाजापेक्षा शेवटी सरकार मोठं आहे, राजकारण मोठं आहे, नेता त्याच्यापेक्षाही मोठा आहे. समाजाचं घेणं देणं नाही ना. पक्ष निवडून देतो ना, जनता कुठं निवडून देते यांना? त्यामुळे जनतेची कदर करायची काय गरज आहे त्यांना? जनता जेव्हा यांच्या लक्षात येईल मराठ्यांचे मत आता गेले, मग यांना कळण राजकीय धुरळा यांचा कसा झाला आणि कसं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं. ती वेळ येणार आहे लवकरच. जरांगे पाटलांचे काही गैरसमज असतील तर ते देखील आज दूर करू असं विखे पाटील म्हणाले. तुमचा गैरसमज कोणती झालाय. प्रमाणपत्र किंवा नोंदीवरून असेल किंवा गुन्ह्यांवरून असेल, त्यावरून जे काही आणि काय भैया, काय गैरसमज आहे? 58 लाख नोंदी सापडल्यात, प्रमाणपत्र का देणार? काय गैरसमज आहे? सापडलेल्या कुणी? तुम्ही. तुम्हाला समिती गठीत कुणी केली? तुम्ही. सापडलेल्या तुम्ही. प्रमाणपत्र का दिले नाहीत? बर, काय गैरसमज आहे माझा? दुसरं, जे प्रमाणपत्र दिलेत त्याच्या व्हॅलिडिटी का रोखल्या? का रोखल्यात? काही कारण त्याचं उत्तर नाही. काय गैरसमज झाला बाबा? शिंदे समितीला मुदतवाढ दिली, शिंदे समितीने 6 महिन्यात पुढे रेकॉर्ड शो दिला? कुठंच नाही. हैदराबाद संस्थांचा ते गॅझेटियरचा JR काढला, 308 प्रमाणपत्र दिले. 4 महिने झाले प्रमाणपत्र माझ्या गरिबांच्या लेकराला का दिले नाही? काय गैरसमज आहे? किती समाजाला तुम्ही येड्यात काढणार? किती मराठा समाजाला तुम्ही वेठीस धरणार? किती अन्याय करणार यार तुम्ही या मराठा समाजावर? 70 वर्षे सारखा अन्यायच मराठा समाजावर झालाय. तुम्ही आल्यावर सत्तेत, मराठ्याचे लोक आल्यावर तरी वाटलं होतं ती कमी होईल, उलट जास्त व्हायला लागला. उलट जास्त व्हायला लागला ना. काय गैरसमज आहे? तुम्ही गुन्हे मागे येऊ म्हणले, घेतले नाही. काय गैरसमज आहे? तुम्ही सांगितलं 1 महिन्याचा वेळ द्या, सातारा संस्थांचं गॅझेटियरचा JR काढ. काय गैरसमज आहे आमचा? कुठं गैरसमज आहे? तुम्ही दिलेलंच बोलतोय आम्ही, द्या नोंदी शोधा. अरे त्या पाटणमध्ये, सातारा जिल्ह्यात कित्येक तरी फाईल थांबून धरल्या पाटणमध्ये. का बरं? 400-500 आकडा आहे, तसा मी कमी केलाय. त्यांनी सांगितलं 4000 आहे, मी 400-500 आलोय. काल मला साताऱ्याच्या बांधवांनी येऊन सांगितलंय 1000 फाईल आहेत जिल्ह्याची. मी तरी 200-400 म्हणतो. का थांबिल्या? मोडी लिपीत सापडलेल्या नोंदी. दुसरं, तुम्ही जे पोर्टल तयार केलं होतं, जी उर्दूतून, फारशीतून, मोडी लिपीतून ज्या नोंदी सापडल्या होत्या त्या मराठीत केल्या होत्या.
त्या मराठीत टाकलेल्या मराठ्यांना वाचता येतात आपली नोंद निघाली, उडील्या का म्हणून? काय गैरसमज आहे? आता ती मुडी वाचत आहे ना गरीबाला, पहिल्यांदा त्यांना बघता येतो हा आपलं नाव आहे नोंदी सापडल्या का? काय गैरसमज आहे? ईडब्ल्यू चे पोरं आणि एसीबीसीचे पोरं यांच्या 2014 पासून निवडी झालेल्या आहेत. याचा अर्थ आईबापांनी त्यांना शिकून मोठं केलं, तुमच्या परीक्षेत बी पास झाले. त्यांची काय चूक, का त्यांना नियुक्त्या दिल्या नाही तुम्ही का? याच्याही पुढचं सांगतो तुम्हाला काय गैरसमज आहे माझा. एमपीसीच्या पोरांनी परीक्षा दिल्या, 10 वर्ष ते लेकर अभ्यास करते. तिथं आता मराठ्याचा संबंध आहे का? सगळ्या जातीचे लेकर आहेत का नाही ते? एमपीसीच्या पोरांनी परीक्षा दिल्या, त्यांच्या निवड बी झाल्या. यांची लागली निवडणूक, यांनी दिल्या पुढे ढकलू. दोष कोणाचा? सरकारचा. तुम्ही का त्यांना 2 वर्ष मुदत वाढ नाही दिली? काय मिळालं तुम्हाला त्या लाखो पोरांचं वाटोळं करू? काय मिळालं? त्यांच्या आईबापाने काय कष्ट केले नसते लेकरू अधिकारी होण्यासाठी? काय कष्ट केले नसते? तुम्ही 1600 ते 1800 करोड रुपये थकले महामंडळाचे. आंदोलन सुरू झाल्यापासून तुम्ही 150 कोटी दिले.